टाळ मृदंग विना अपार त्या ठिकाणी वाजत आहे. नाद तुम नारद तुमर गीत गाता. सुखदेव वामदेव अंबरेश ऋषी या ठिकाणी सादर आहेत. मध्ये ज्ञानेश्वर ब्रह्मरूप सर्वांच्या मध्ये ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी बसलेले आहे. इथं सांगतात पिपलिकेशी मार्ग जावया न मिळे जाती भार मिळे वैष्णवांचे. ज्ञानेश्वर महाराजांच्या त्या समाधीपर्यंत मुंगीला जायला वाट नाही एवढा समाज प्राप्त झालेला आहे. नाम म्हणे देवा लाविली नवाडी पुरविली आळी ज्ञानवांची. नामदेवराय म्हणतात देवा पांडुरंग परमात्मा तुम्ही नामदेवांची इच्छा पूर्ण केलेली आहे. नाना परी मन आवरत आहे पण या ठिकाणी हरी विसरत नाही. दृश्य अदृश्याचा दूर केल्या गोष्टी उघडली दृष्टी ज्ञान देवी. ज्ञानेश्वर महाराजांनी डोळे उघडलेले आहेत. गीतेवर टीका केलेला ग्रंथ सार आहे केवळ ईश्वर ज्ञानाचा हा. त्यावेळेस ज्ञानेश्वर महाराजांचं स्वरूप पालटलं गेलेलं आहे. दशमीच्या दिवशी प्रदक्षिणा केली आळंदीला. संकीर्तन केलेलं आहे. रात्रंदिवस त्यांनी नामाचा गजर हरी कीर्तन केलेला आहे. हरिजींनी जागर केला कृष्ण पक्षी. मग भागीरथीच्या तीरी म्हणजे इंद्राणीच्या तीरी सर्व संत मंडळ आलेले आहे. संत महंत या ठिकाणी सर्वांची पूजा केलेली आहे. सर्वांना या ठिकाणी डोळ्यानं पाहिलेलं आहे. सिद्धेश्वराचं दर्शन घेतलं. सिद्धेश्वराची पूजा केली ज्ञानेश्वर महाराजांनी. सर्व संतांनी पूजा केलेली आहे. आणि मग ज्ञानेश्वर महाराज सर्वांना सांगतात आता वेळ झालेला आहे जाण्याची. सिद्धेश्वरीला सिद्धेश्वरालाही पूजिले निवळ मागितले स्थळ समाधीशी. गंगा आणि गिरिजा निळकंठ ईश्वर केला नमस्कार नामा म्हणे. सर्वांना नमस्कार केला ज्ञानेश्वर महाराजांनी. नाना विटा गोंदा महादा पाठविला. नामदेवरांची 4 मुलं आहेत तिकडे लक्ष द्या. नारा विटा गोंदा महादा पाठविला झाडविली जागा समाधीची. हरिदिनी जागर केला निशिदिनी उदय कपारणी द्वादशीया. रात्रभर हरी जागर झालेला आहे. द्वादशीचा उजेड झाला. द्वादशीला पारण दिलेलं आहे. सर्वांना भोजन दिलेलं आहे. पंचपक्वान्नाचं भोजन दिलेलं आहे. गंगा गिरिजा राहीर कुमाबाई भामा कुटिल्या रांधण्या पारण्याच्या. गंगा यमुना सरस्वती रही रुक्माबाई सर्व या ठिकाणी भगवान ज्ञानेश्वर महाराजांच्या पारण्यासाठी स्वयंपाक करतात. अष्टमा सिद्धी आलेले आहेत. नाना प्रकारचे पाक अपार मुनी ऋषीश्वर बोलाविले. वैष्णव देवानी आले सुरगण करोडिया स्नान इंद्रायणी. पिंपळाचे द्वापारी बैसल्या पंगती पात्रे श्रीपती वाढो लागे. सोन्याचा पिंपळ त्या ठिकाणी पात्र वाढू लागलेले आहे. स्वतः भगवान परमात्मा पात्र वाढतात. नामा म्हणे देवा करणे साहित्याशी येतो कासा विशी प्राण माझा.
नामदेवराव म्हणता देवा ज्ञानेश्वर महाराज जाणार हे कळल्यावर माझा प्राण व्याकुळ झालेला. सोवळ्याने हरी वाढितो सकळा मनीचा कळवळा कोण जाणे. सोहळ्यामध्ये भगवान परमात्मा आहे. सर्वांना भोजन वाढतात पण ज्ञानेश्वर महाराजांच्या विषयामध्ये देवाचं मन आहे. रुक्मिणीचे कानी सांगितले